फटके महायुतीसाठी वाजलेले आहेत मुंबईमधले, कारण मुंबईमध्ये महायुतीला एकूण 3 जागांवर यश मिळाले। शिंदेचे शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झालेत आणि प्रभाग क्रमांक 1 मधनं भाजपचा विजय झालाय। रेखा यादव इथून विजयी झालेल्या आहेत। खरं तर शिवसेनेची जागा म्हणजे अखंड शिवसेनेची जागा अभिषेक घोसाळकर या जागेवरनं निवडणूक लढवायचे। तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2 मधनं निवडणूक लढवतायत। त्या काहीशा त्यांचं काय होतं आहे त्या पिछाडीवर जर आघाडीवर येत आहेत हे आपल्याला बघावं लागेल। पण शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झालेत आणि मुंबईत भाजपला पहिला विजय मिळालाय आणि आशा काळे काँग्रेसच्या उमेदवार या सुद्धा प्रभाग क्रमांक 183 मधनं विजयी झाल्यात। चंद्रपूरचा निकाल, चंद्रपूरमध्ये भाजपचे 3 उमेदवार विजयी होतात। अश्विन, चंद्रपूर भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। पुण्यात भाजपचे 3 उमेदवार, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार विजयी झालाय। त्यामुळे आता निकालाचं आपल्याला हळूहळू अपडेट यायला लागेल। मगाशी आघाडीचे अपडेट होते, आता निकाल यायला लागलेत। पुण्यामध्ये भाजपचे 3 उमेदवार जिंकलेत, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार जिंकताना बघायला मिळतोय। चंद्रपूरमध्ये भाजपचे 3 आणि त्यासोबतच अन्य निकाल देखील आता समोर येत आहेत। मुंबईतलं चित्र भाजप 34, शिवसेना 12 ठिकाणी आघाडीवर, ठाकरे 19, मनसे 8 ठिकाणी आघाडीवर, तर काँग्रेस आणि मित्रपक्ष 5 ठिकाणी आघाडीवर। 85 कल समोर आले, ज्याच्यामधली ही आघाडी अर्थातच भाजप आणि मित्रपक्षांनी घेतलेली दिसते। 46-27, काँग्रेस 5 अशी स्थिती आहे। एकूण 7 इतरांचा आकडा देखील सध्याच्या घडीला बघावा लागेल। 7 ठिकाणी इतर आघाडीवर आहेत। 27, 5, 7 आणि इकडे 46, 85 कल हाती आले। मुंबईत शिंदेच्या शिवसेनेच्या शैला लांडे यांनी विजय मिळवलाय। मुंबईमधली अपडेट, शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत शैला लांडे यांनी विजय मिळवलेला पाहायला मिळतोय। तर नवनाथ बंद, मुंबईमधली भाजपचे नवनाथ बंद 1600 मतांनी आघाडीवर। चंद्रपूर भाजपचे 3 उमेदवार हे विजयी झाले आहेत। तर पुण्यामध्ये भाजपचे 3 उमेदवार, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार विजयी झालेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 24, शिवसेना 15 असं चित्र आहे। मनसेने 4 जागांवरची आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। तेजस्वी घोसाळकर विजयी ढोल ताशे तेजस्वी घोसाळकर यांच्यासाठी होते। तेजस्वी घोसाळकरांनी विजय मिळवलेला आहे प्रभाग क्रमांक 2। त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 दोन्ही ठिकाणांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पुण्याचं काय चित्र, त्यापूर्वी मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शैला लांडे यांचा सुद्धा विजय झालेला आहे। काँग्रेसच्या 1 उमेदवार आशा काळे या सुद्धा विजयी झालेल्या आहेत। भाजपची 34 जागांची आघाडी, शिंदेची शिवसेना 11, ठाकरे 20, मनसे 7, काँग्रेस 5, इतर 7 असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे। क्षणाक्षणाला आकडे बदलत आहेत। 85 जागांचे कल आपल्या हाती आलेत, त्यातले अर्थात काही निकाल आहेत। तेजस्वी घोसाळकर या खरं तर आधीच्या शिवसैनिक, अखंड शिवसेनेमध्ये असताना ते त्यांचे पती दोघेजण शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे। पण अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आता अगदी रिसेंटली तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपकडनं त्यांना तिकीट देण्यात आलं आणि त्या वॉर्डामध्ये, त्या प्रभागामध्ये अर्थातच भाजपचा सुद्धा खूप स्ट्रॉंग होल्ड आपल्याला पाहायला मिळतो। दहिसरचा हा सगळा पट्टा आहे, तेही आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात। वॉर्ड क्रमांक 2 जिथून तेजस्वी घोसाळकर या विजयी झालेल्या आहेत। भाजप 35, शिवसेना 11, ठाकरे 20, मनसे 7, काँग्रेस 5 आणि इतर 7 असं सध्याचं मुंबईचं चित्र आहे। तेजस्वी घोसाळकरांचा विजय प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 दोनही ठिकाणावरनं भाजपनं विजय मिळवलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेचे सुद्धा 2 उमेदवार मुंबईतनं विजयी होत आहेत, पण ठाकरेंचे निकाल अजून हाती आलेले नाही आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये काय घडतं आहे तेही आपण बघणार आहोत। पनवेलमध्ये भाजपनं 17 जागांवरती आघाडी घेतली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये 45 जागांपैकी 26 जागांवरती भाजपची आघाडी, 15 जागांवरती शिवसेनेची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात टफ फाईट नवी मुंबई महानगरपालिका, भाजप 29 आणि शिवसेना 27। मगाशी 27-27 समसमान चित्र होतं, पण आता भाजप 2 जागांनी कलांच्या बाबतीत पुढे आहे आणि 27 जागांवरती शिवसेनेची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। सोलापूरमध्ये भाजप 22 जागांवरती आघाडी टिकवून आहे। काँग्रेस 2 जागांवरती आघाडीवरती आहे। काँग्रेसनं 3 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। हे कल्याण डोंबिवलीचं चित्र आहे। कल्याण डोंबिवलीच्या चित्रामध्ये आपण असं बघतोय की भाजप 26 जागांवरती आघाडी मिळवणे, मनसेची आघाडी ही 4 जागांची आहे। 122 जागांची महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली पाहायला मिळते। सोलापूरमध्ये 22 जागा आहे। काँग्रेस 2 जागांवरती आघाडीवरती आहे। काँग्रेसनं 3 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। हे कल्याण डोंबिवलीचं चित्र आहे। कल्याण डोंबिवलीच्या चित्रामध्ये आपण असं बघतोय की भाजप
20 जागांवरती आघाडी मिळवणे. मनसे आघाडी ही 4 जागांची आहे. 20 जागांची महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या भाजप आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय. अश्विन, तर नांदेडमधली आकडेवारी आपल्या समोर आहे, अहिल्यानगरमधली आकडेवारी समोर आहे. हळूहळू आता ज्ञानदा निकाल यायला लागले. आणि हे ढोलताशे होते मनसेसाठी, कारण कल्याण डोंबिवली अकाउंट ओपन केलंय. पहिला विजय मनसेचा, पहिला विजय कल्याण डोंबिवली मधली अपडेट. मनसेने पहिला विजय मिळवलाय, अकाउंट ओपन केलंय. कल्याण डोंबिवलीत भाजप 26, शिवसेना 15, तर मनसेने अकाउंट ओपन केलेलं आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी विजय मिळवलाय. तेव्हा मनसेच्या बाजूने हा पहिला निकाल जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि मनसेच्या प्रल्हाद म्हात्रेंनी कल्याण डोंबिवलीमध्ये बाजी मारली. कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर ठाकरे बंधूंनी सभाही घेतलेली नव्हती. कल्याण डोंबिवलीमध्ये बाजी मारली. कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर ठाकरे बंधूंनी सभाही घेतलेली नव्हती. ना राज ठाकरेंची सभा झाली, ना उद्धव ठाकरेंची सभा झाली. मनसेचा पहिला विजय कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतोय. प्रल्हाद म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीमध्ये विजयी झालेले आहेत. ठाण्याचं काय चित्र? भाजप 10, शिवसेना 14, राष्ट्रवादीची आणि ढोल ताशे मीरा भाईंदरसाठी होते. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत. आतापर्यंत अनेक जागांचे निकाल सुद्धा समोर आलेले आहेत. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या 8 उमेदवारांचा विजय होतोय. अश्विन, खरं अपडेट येते. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी, त्यामुळे भाजपची घोडदौड ठिकठिकाणी बघायला मिळते. अनेक ठिकाणी भाजपने मोठी मुसंडी मारली तर काही ठिकाणी क्लोज फाईट आहे. पण भाजपचे आतापर्यंत जे निकाल समोर आलेत त्याच्यात भाजपचे सगळ्यात जास्त जिंकलेले उमेदवार आपल्याला दिसत आहेत. आणि कल्याण डोंबिवलीत मनसेने मात्र बाजी मारली. भारतीकडे काहीतरी अपडेट आहे. भारती, एक तर मी अपडेट सांगणारच आहे, मात्र मी सांगू इच्छिते की सगळ्यात योग्य आणि सगळ्यात अचूक निकाल आपल्याकडे येतात आहेत. जे घडतं आहे मतमोजणी केंद्रावर ते आपण दाखवतोय आणि तेच निकाल आपल्याकडे येतात आहे. हे आपण वारंवार नमूद करायला हवं की योग्य पद्धतीचे निकाल आहे. आता मी MMR कडे वळते. आता सांगितल्याप्रमाणे मीरा भाईंदर खरं तर 1 तास उशिरा मतमोजणी सुरू झाली होती. कप्तान मलिक पराभूत झालेले आहेत. एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव झालाय. कप्तान मलिक हे खरं तर सिटिंग नगरसेवक होते आणि नवाब मलिकांच्याच घरामध्ये 3-3 तिकीट का यावरनं बराच वाद झालेला होता. पण कप्तान मलिक यांचा पराभव झालाय. नवाब मलिकांचे बंधू. अश्विन, आपण MMR बद्दलच बोलतो आहे ज्ञानदा, आणि मी तेच सांगते की मीरा भाईंदरमध्ये 12च फक्त कल आलेले आहेत भाजपच्या बाजूने, मात्र त्यातलेही 8 विजयी झालेले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये खूप हळू चाललेली आहे प्रोसेस, मात्र तिथे मनसेचा पहिला विजय झालेला आहे. आणि ठाण्यात आता बऱ्यापैकी आपल्याला शिवसेना आणि भाजपच्या आघाडीला यश मिळताना दिसतंय. खरं. त्यामुळे हे आताचे कल आहेत, आताचे आघाडी किंवा आकडेवारी जसं भारतीने सांगितलं. ठाण्यामध्ये भाजप 10, मुंबईचा अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुसंडी पाहायला मिळते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 13 उमेदवार अहिल्यानगरमध्ये विजयी झालेत. पण या सगळ्यामध्ये ABP माझाच्या प्रेक्षकांना आपण जे सातत्यानं सांगतो ती गोष्ट महत्वाची आहे. संभाजीनगरमध्ये भाजप 18 जागांवरती विजयी झाला. या अपडेट नंतर एक महत्वाची अपडेट, मुंबईचा खरा निकाल, मुंबईचा अचूक निकाल, मुंबईचा परफेक्ट निकाल हा तुम्ही फक्त ABP माझावरती पाहताय. तुम्हाला असं वाटत असेल की इतकं संथ गतीनं आकडे पुढे का सरकतात, कारण मुंबईची मतमोजणी टप्प्याटप्प्यानं होते. मुंबईचे सगळे EVM मशीन एका वेळेला उघडले गेलेले नाही आहेत. 227 जागात मुंबई महानगरपालिकेत टप्प्याटप्प्यानं मतमोजणी होणार आहे. 85 जागांचे खरे अचूक निकाल, अचूक कल ABP माझावरती तुम्हाला दिसत आहेत. आणखी एक मुद्दा, जे इतर चॅनेल्सवरती आकडे दाखवले जात आहेत ते आकडे अर्थातच जास्त आहेत. जर अश्विन मतमोजणीत 85 जागांची सुरू आहे तर कल त्यापेक्षा अधिक आकड्यांचे कसे असू शकतात, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे ABP माझावरती
सगळ्यात परफेक्ट, सगळ्यात अचूक, सर्वात वेगवान निकाल आपण पाहू शकतो. काही अपडेट आपण प्रेक्षकांना सांगूया. कल्याण डोंबिवली मनसेने पहिला विजय, जसं आपण मगाशी सांगितलेलं होतं, प्रल्हाद म्हात्रे जिंकलेले होते मनसेचे, ज्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये अकाउंट ओपन केलंय मनसेचं. अन्य ठिकाणचे अपडेट देखील येत आहेत. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले. चलो आ जाओ आ जाओ, आ जाओ. तेजस्वी घोसाळकर यांनी विजय मिळवलेला आहे. भिवंडीमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झाले. हे त्यांचं पॅनल असणार आहे, कारण यावेळेला प्रभाग पद्धती मुंबई वगळता इतर सर्व महानगरपालिकांमध्ये होती. तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया आपण मगाशी बघितली. तेजस्वी घोसाळकर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर एक सहानुभूतीची मोठी लाट त्यांच्या पाठीशी आपण पाहिली. त्यांचं स्वतःचं सुद्धा काम अर्थात त्यांच्या वॉर्डामध्ये होतं. त्या शिवसेनेच्या खरं तर पहिल्या उमेदवार नगरसेविका, पण त्यानंतर त्या भाजपमध्ये आल्या आणि भाजपमधलं प्रभाग क्रमांक 2 मधनं त्यांना तिकीट मिळालं आणि 2 मधनं त्या विजयी झालेल्या आहेत. मुंबईचा खरा निकाल, खरा कल फक्त एबीपी माझावरती आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा बहुतेक तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया ती आपण जाणून घेऊया. तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया. ही प्रतिक्रिया अर्थात आपण पुन्हा बघणार आहोत. अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 13 उमेदवार विजयी झालेत. ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी होतानाचं चित्र आपण पाहतोय. खऱ्या फाईट ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. आपला काय मोठा विजय, 10,000 काय सांगाल, किती आनंद होतो? खूप जास्त आनंद होत आहे आणि बालेकिल्ला होता आहे आणि तो असाच राहणार. आणि ह्याच्यापेक्षाही ह्याच्या पुढे कोण उभं राहील अपोजिशनला ते विचार करून उभं राहतील. जी मतं विरोधी उमेदवाराला घेता आली नाही, 10,000हून अधिक मतांनी तुमचा विजय झालाय. भाजपच्या पहिल्या विजयी उमेदवार आहात तुम्ही. बरोबर, कारण आम्ही कधी टीका केली नाही कुणावरती. आम्ही फक्त विकासाच्या कामावरती बोललो आणि त्यामुळे विकासाच्या कामावरतीच आम्हाला वोटिंग मिळालेली आहे. कोणाचं आहे तुम्ही? भारतीय जनता पार्टीचे. सुरुवातीला जे चला तुमच्यावर टीका केलेली, फोटो वापरू नका असं देखील सांगितलेले आहे. त्याचं उत्तर हेच आहे ना. त्याचं उत्तर सर्टिफिकेट घेऊ दे. विजय आणि मानखुर्द मधनं भाजपचे नवनाथ बल हे सुद्धा विजयी झालेले आहेत. भाजपचे नवनाथ बल क्रमांक 182 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी झालेले आहेत. नवनाथ आपला जुना सहकारी सुद्धा आहे, त्यामुळे अर्थातच नवनाथची बातमी आपण पुन्हा एकदा सांगूया. प्रभाग क्रमांक 135 मधनं नवनाथ बल यांनी विजय मिळवलेला आहे. नवनाथ सध्या भाजपचा प्रचार माध्यम प्रमुख सुद्धा आहे आणि नवनाथचा विजय, त्याच्या विजयाचे हे सेलिब्रेशनची दृश्य आपण पाहतोय. ठाण्यात काय होत आहे, भिवंडीमध्ये काय होत आहे, मुंबईचं चित्र हे बदलतं आहे. मुंबईमध्ये भाजप एकूण 35 जागांवरती आघाडीवर आहे. ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 19 मधनं शिंदेच्या शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झालेत. सोलापुरातनं भाजपचे 16 उमेदवार विजयी झालेत. आतापर्यंत सोलापुरात 22 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली होती, त्यापैकी 16 उमेदवारांचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 19 मधनं शिवसेनेचे, शिंदेच्या शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झालेत. पण राष्ट्रवादीचे कप्तान मलिक हे पराभूत झाले. त्याला तिकीट देण्याबद्दल बराच वाद सुद्धा झालेला होता. आणि पुन्हा एकदा सांगूया की मुंबईचा खरा निकाल हा आपण केवळ एबीपी माझावरती पाहतो आहे. भाजप 35, शिवसेना 12, ठाकरे 20, मनसे 6, काँग्रेस 5. मनसेनं आपलं खातं कल्याण डोंबिवलीमध्ये उघडलेलं आहे. त्यांचे उमेदवार म्हात्रे हे विजयी झालेत कल्याण डोंबिवलीमध्ये. सोलापूरमध्ये भाजपचे 16 उमेदवार विजयी झालेले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या भाजप 26 जागांवरती आघाडीवरती आहे आणि त्याचसोबत 16 जागांवरती शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर मुंबईची आकडेवारी ज्ञानदा बघूया आपण. 85 पैकी भाजप 33, शिवसेना 12, ठाकरे 22, मनसे 6. त्यामुळे 45 आणि 28 आता असा आकडा आहे. काँग्रेस 5, मित्रपक्षांसोबत इतर 7.